हर हर महादेव. आज दिनांक 14 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 34वा दिवस आणि आपली सुरुवात झाली ती सकाळी 5 वाजता. आपले नित्यकर्म वगैरे उरकून चालायला सुरुवात केली. गुप्त काशी येथे असलेल्या या आश्रमामधून बाहेर निघालो आणि सूर्योदयाचं सुंदर असं चित्र, तसेच हिमालयाचं देखणं रूप, या दोघांचं नैसर्गिक सौंदर्य पाहत आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात झाली. खूप सुंदर अशी सकाळ होती. याच सुंदर सकाळी रस्ता हा या डोंगरावरून त्या डोंगराकडे जाणारा होता. वाटेत चालत असताना एका बाबाजींनी आम्हाला हा शॉर्टकट सांगितला, जो आमचे जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर वाचवेल आणि या डोंगरातून त्या डोंगरात थोडासा उतार आणि चढ करत जाईल. समोरचं ठिकाण आहे ते खाली उतरलो आणि या पुलावरून पुन्हा एकदा दुसरा शॉर्टकट घेतला. पुलावरून चालत असताना हा सुंदर असा कृत्रिम धबधबा पाहायला मिळाला. कृत्रिम याच्यासाठी की येथे वीज निर्मिती होते आणि त्याच्यामुळेच हा धबधबा निर्माण झालेला आहे. आता पावलं उखीमोठच्या दिशेने चालू लागली होती. हीच ती सुंदर नदी आणि याच सुंदर नदीच्या प्रवाहावर हा वीज निर्मितीचा प्रकल्प. चढायला सुरुवात केली आणि साधारण 1 तासाच्या आत बाहेर आम्ही उखीमठ येथील एका सुंदर अशा मंदिरामध्ये येऊन पोचलो. त्याचं नाव होतं ओंकारेश्वर. ओंकारेश्वर हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. ते मंदिरच्या परिसरामध्ये गेल्यानंतर हिमालयाचे अजून सुंदर रूप पाहायला मिळालं. आपण तो पाहू शकतो. साधारण 1 तासाच्या चालीनं आम्ही गुप्तकाशी ते उखीमठ येथे येऊन पोहोचलो होतो. एकटाच चालत असल्यामुळे कोणाची वाट बघायची गरज नाही भासली आणि हे सुंदर मंदिर, जे ओंकारेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे, सुरुवातीला खूप छान हा दरवाजा आणि याच दरवाजातून थोडंसं चढून वर गेल्यानंतर दिसणारे हे प्राचीन मंदिर, तेवढंच रंगीबेरंगी कलाकुसरीनं सजलेलं. आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. येथे आपल्याला मांधाता राजा ची प्रतिमा पाहायला मिळते. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरला आपण मांधाता या पर्वताला पूर्ण परिक्रमा करतो, परंतु येथे साक्षात राजा, त्याची मूर्ती विराजमान आहे. येथे पोहोचल्यावर पंडितजींकडून अभिषेक वगैरे करून घेतला. त्यांनी स्वतः पाणी देऊन अभिषेक करून घेतला आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन त्यांनी दिलेला प्रसाद घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. सुंदर सुंदर दृश्यांचा आनंद घेत आता एक एक पाऊल जंगलाच्या दिशेने चोपटा या गावाकडे निघाले होते. चोपटा तसं गुप्तकाशीपासून 36-37 किलोमीटर अंतरावर आहे आणि चढही आहे. त्याच्यामुळे थांबत थांबत, उठत बसत, पाणी पीत वगैरे आरामात वर चढायचा सुरुवात झाली होती. साधारण 4-4:30 वाजता एकदम शिखरावर येऊन पोहोचलो होतो. येथेच बरेच असे कॅम्प लावलेले होते. येथे आपण पाहू शकतो कशा प्रकारे
टेंट वगैरे लावून इथे कॅम्पेनिंग लोक करतात. येथेच एका मारुती मंदिरात आपली रात्र घालवली. भेटूया पुढच्या व्हिडिओ. उद्या आपण एका महत्त्वाच्या मंदिराला भेट देणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.